मध्ये चार लेग पीस बॉईल करून घ्यायचे आहे। इथे मी फक्त पाणी थोडं टाकलं आहे, लाल तिखट आणि हळद आणि थोडंसं मीठ किंचित टाकलेलं आहे, का की आपल्याला मसाल्यामध्ये पण मीठ येणार आहे। इथे फक्त थोडंसं टाकून घेतलेलं आहे, इथे तेलाचा वापर केलेला नाही। आता हे फक्त बॉईल करून घ्यायचे आहे 5 ते 10 मिनटं। त्यावर एक ताट ठेवायचं आहे, ताटामध्ये थोडं पाणी टाकून वाफेत शिजवून घ्यायचे आहे। या पद्धतीने ताट ठेवून आणि त्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे। हे लेग पीस बॉईल करून घेतले आहे 5 मिनिटासाठी आणि आता इथे मी टिक्का मसाला टाकला आहे, लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेले आहे। आता एकजीव कालून घ्यायचा आहे। आणि सगळं लेग पीसला लावून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचा आहे मसाला लावून लेग पीसला। हे सर्व कालवून आता 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून घ्यायचे आहे। पद्धतीने चिकन लेग पीसला सर्व मसाला लावून घ्यायचा आहे आणि कोट करून हे आता 10 ते 15 मिनिटं ठेवून आणि आपण याला ब्रेड क्रम्ब लावून फ्राय करून घेणार आहोत। सर्व इथे ब्रेड क्रम्ब घेतला आहे आणि याला अशा पद्धतीने सर्व ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचा आहे, दाबून दाबून। अशा पद्धतीने सर्व लेग पीसला असा ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचा आहे। मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहे। तेल इथे गरम झालं आहे, त्यामध्ये आपण आता जो ब्रेड क्रम्ब लावून घेतला आहे चिकन लेग पीसला तो कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मोठ्या गॅसवरच तळायचा आहे, कारण की आपण चिकन आधी लेग पीस हे 5 मिनिट बॉईल करून घेतलेले आहे सॉफ्ट होण्यासाठी। आणि लेग पीस कधी पण आहे ना 5 मिनिट बॉईल करून घ्यायचे। आपण जर डायरेक्ट मसाला लावून आणि कोटिंग करून तळले तर ते मध्ये ओले ओले असतात आणि त्याची टेस्ट एवढी खास लागत नाही। पण थोडं हळद, लाल तिखट आणि नॉर्मली मीठ टाकून जेव्हा आपण 5 मिनिट बॉईल करतो आणि जेव्हा असे फ्राय करतो तर त्याची चव एक वेगळीच अप्रतिम लागते। एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून पहा, तुम्हाला फार आवडेल आणि कशी वाटल्यास मला कमेंटमध्ये सांगा। हे अशा पद्धतीने फार छान लेग पीस लागतात, बघू शकतात। कलर पण किती सुंदर आला आहे आणि कोटिंग पण किती छान लागलेली आहे। बघू शकतात किती सुंदर कलर आला आहे आणि किती छान दिसायला पण आहे आणि चव पण त्याची तेवढीच अप्रतिम आहे। हे झाले आपले चिकन लेग पीस, बघू शकता दिसायलाच एवढे सुंदर, तर चवीला खूपच अप्रतिम आहे। कसे वाटले माझी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।